नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, आज जी अपडेट आहे ना ती प्रत्येक कामगारांसाठी खूप महत्त्वाची आहे। मी सोप्या भाषेत सांगतो, जर तुम्ही आधीच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल किंवा अजून नोंदणी केली नसेल आणि आता करायची असेल किंवा तुमचं लेबर कार्ड रिन्यू करायचं बाकी असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे। कारण या सगळ्या कामगारांसाठी आज एक नवीन अपडेट आलेली आहे ज्याचा थेट फायदा तुम्हाला होऊ शकतो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून एकही महत्त्वाची माहिती तुम्ही मिस करणार नाही। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून खूप साऱ्या सुविधा दिल्या जातात। आता तुम्हाला कदाचित वाटेल की फक्त थोडेफार फायदे मिळतात, पण असं नाही आहे। एकूण तब्बल 32 प्रकारचे वेगवेगळे क्लेम कामगारांना मिळतात। म्हणजे काय, सरकार तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत करते। त्यामध्ये काही महत्त्वाचे फायदे असे आहेत, काम करताना सुरक्षित राहण्यासाठी सेफ्टी किट दिली जाते, घरात उपयोगी पडेल अशी पेटी साधनांची बॉक्स दिली जाते, तसेच काही ठिकाणी डिनर सेट सुद्धा दिला जातो। म्हणजे थोडक्यात काय, कामगारांना फक्त पैसेच नाही तर घरगुती आणि कामासाठी उपयोगी वस्तू सुद्धा दिल्या जातात। आणि हे सगळं लाभ मिळवण्यासाठी तुमचं नाव नोंदणीकृत असणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आता आपण अपॉइंटमेंट बद्दल महत्त्वाची माहिती समजून घेऊया। मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो, मार्च महिन्यात जे अपॉइंटमेंट कॅलेंडर होतं ते फक्त 31 मार्च पर्यंतच ओपन होतं, म्हणजे त्या तारखेपर्यंतच तुम्ही तारीख निवडू शकत होतात। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, 20 मार्च पर्यंतच जवळजवळ सर्व अपॉइंटमेंट फुल बुक झाल्या होत्या। म्हणजे 20 तारखेनंतर नवीन स्लॉट मिळणं खूप कठीण झालं होतं। आणि त्यानंतर काय झालं, 20 मार्च पासून संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट पूर्णपणे बंद करण्यात आल्या। म्हणजे ना नवीन तारीख मिळत होती ना अपॉइंटमेंट बुक करता येत होती। मित्रांनो, आता 4 आणि 5 एप्रिलला काय झालं ते समजून घ्या। या 2 दिवसांमध्ये बांधकाम कामगारांची जी वेबसाईट आहे ती पुन्हा सुरू करण्यात आली। म्हणजे सगळ्यांना वाटलं की आता पुन्हा अपॉइंटमेंट सुरू होणार, पण इथेच मोठी अडचण आली। वेबसाईट चालू झाली खरी, पण ती व्यवस्थित काम करत नाहीये। काय समस्या येत आहे ते बघा। OTP येत नाही म्हणजे लॉग इनच होत नाही, कॅलेंडर निवडता येत नाही म्हणजे तारीखच निवडू शकत नाही, रजिस्ट्रेशन नंबर ऍक्टिव्ह होत नाही म्हणजे तुमचं अकाउंट चालू दिसत नाही। त्यामुळे काय होतंय, वेबसाईट उघडते आहे पण काम काहीच होत नाही। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अपॉइंटमेंट नेमकी कुठे सुरू आहे। तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नाही, फक्त 2च जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट सुरू आहेत। ते कोणते जिल्हे आहेत ते बघा, पुणे आणि सोलापूर। म्हणजे जर तुम्ही या 2 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता, पण जर तुम्ही इतर कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर अजूनही अपॉइंटमेंट सुरू झाल्या नाहीत। म्हणजे बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट अजूनही बंद आहेत। मित्रांनो, आता 9 एप्रिल पर्यंतची वेबसाईटची लेटेस्ट स्थिती समजून घेऊया। 7 एप्रिल पासून ही वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आली आहे। म्हणजे आता काही काम पुन्हा सुरू झाली आहेत। काय काय सुरू झालं आहे ते बघा। नवीन कामगाराची नोंदणी करता येते, जुने कामगार रिन्युअल करू शकतात आणि लेबर कार्ड ऍक्टिव्हेट सुद्धा करता येत आहे। म्हणजे या 3 गोष्टी आता व्यवस्थित चालू आहेत। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अजूनही अपॉइंटमेंट सर्व ठिकाणी सुरू झाल्या नाहीत। म्हणजे तुम्ही नोंदणी किंवा रिन्युअल करू शकता, पण किट घेण्यासाठी अपॉइंटमेंट सर्व जिल्ह्यांमध्ये अजून सुरू नाही। मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची आणि फायदेशीर माहिती बघूया। बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी सरकारकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते। म्हणजे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकार आर्थिक मदत करते। आता किती पैसे मिळतात ते सोप्या भाषेत समजून घेऊया। जर तुमचं मूल 1ली ते 7वी मध्ये शिकत असेल तर वर्षाला 2,500 रुपये मिळतात। जर तुमचं मूल 8वी ते 10वी मध्ये असेल तर वर्षाला 5,000 रुपये मिळतात। 11वी आणि 12वी साठी 10,000 रुपयापर्यंत मदत मिळते। आणि जर तुमचं मूल पुढे हायर एज्युकेशन करत असेल तर वर्षाला 20,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळते। म्हणजे काय, तुमच्या मुलाच्या प्रत्येक टप्प्यावर सरकारकडून मदत दिली जाते। मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कोणत्या अटी आहेत ते समजून घेऊया। मी तुम्हाला अगदी सोप्या स्टेपमध्ये सांगतो। सर्वात पहिली अट, तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणीकृत असणं आवश्यक आहे।
दुसरी अट, तुमचे लेबर कार्ड ॲक्टिव्ह असलं पाहिजे. जर ते बंद असेल तर ते आधी रिन्युअल करून घ्या. आणि तिसरी अट, तुमची आणि तुमच्या मुलांची KYC पूर्ण असणे गरजेचं आहे. म्हणजे या 3 गोष्टी पूर्ण असतील तर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरता. आणि पुढे काय होतं ते बघा. जेव्हा तुमचा अर्ज अप्रूव्ह होतो तेव्हा पैसे थेट DBTद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. म्हणजे कुठेही फिरण्याची गरज नाही, पैसे सरळ खात्यात येतात. मित्रांनो, आता जाणून घेऊया कामगारांनी लगेच काय करावे. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की तुम्ही लगेच काय करायचं. सर्वात आधी तुमचं लेबर कार्ड चेक करा, ते ॲक्टिव्ह आहे की नाही ते पहा. इनॅक्टिव्ह असेल तर लगेच रिन्युअल करा. आता जाणून घेऊया अपॉइंटमेंट मिळत नसेल तर काय करावे. मित्रांनो, खूप जणांना अपॉइंटमेंट मिळत नाहीये. अशा वेळी काय करायचं, दिवसातून 2-3 वेळा वेबसाईट चेक करा. सकाळी लवकर ट्राय करा. नेटवर्क प्रॉब्लेम असेल तर दुसऱ्या मोबाईलहून ट्राय करा. आता जाणून घेऊया OTP प्रॉब्लेमबद्दल माहिती. सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे OTP येत नाहीये. सर्व्हरवर लोड असल्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. थोडा वेळ थांबून पुन्हा ट्राय करा. सेम नंबर वापरून वारंवार लॉग इन करू नका. आता जाणून घेऊया कोणाला जास्त फायदा होणार. या अपडेटचा फायदा कोणाला होणार, ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, ज्यांचं कार्ड ॲक्टिव्ह आहे, ज्यांनी रिन्युअल वेळेवर केला आहे, अशा कामगारांना सर्वात आधी लाभ मिळतो. मित्रांनो, आता जाणून घेऊया क्लेम मिळवताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. किट किंवा पेटी मिळवताना काही गोष्टी लक्षात ठेवा. अपॉइंटमेंट स्लिप सोबत ठेवा, लेबर कार्ड सोबत ठेवा, वेळेवर सेंटरवर पोहोचा. आता जाणून घेऊया वेबसाईट कधी पूर्णपणे सुरू होईल. सध्या वेबसाईट अर्धवट चालू आहे. पुढील काही दिवसात पूर्ण सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॅनिक होऊ नका. नियमित अपडेट चेक करत राहा. आता जाणून घेऊया शिष्यवृत्ती अर्ज करताना काय करावे. मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना शाळेकडून फॉर्म घ्या. सर्व कागदपत्रे व्हेरीफाय करा. KYC कंप्लीट करा. मित्रांनो, एक काम करा, तुमच्या जिल्ह्यात अपॉइंटमेंट सुरू झाली आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमची कमेंट इतर नागरिकांना मदत करेल. मित्रांनो, आता शेवटी एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा. जर तुमचं लेबर कार्ड सध्या इनॅक्टिव्ह असेल तर वेळ घालू नका, लगेच रिन्युअल करून घ्या. कारण लेबर कार्ड ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेबसाईट तुम्ही वेळोवेळी चेक करत राहा. कारण अपॉइंटमेंट कधीही सुरू होऊ शकतात. म्हणजे ज्या दिवशी स्लॉट ओपन झाले त्या दिवशी लगेच बुक करायला मिळेल, नाहीतर पुन्हा सगळे स्लॉट फुल होतील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त कामगारापर्यंत नक्की शेअर करा. अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक दररोजच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असेच अपडेट्स दररोज तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता त्या लिंकवर लगेच क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया पुन्हा पुढील नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.